आरंभ इनोव्हेशन इन एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील संतवाणीमधील दुसरा अभंग जो संत एकनाथांनी लिहिलेला आहे, योगी सर्व काळ सुखदाता, तो पाहणार आहे। या अभंगामध्ये संत एकनाथांनी विविध दृष्टांत देऊन योगी पुरुष आणि पाण्याचं कंपॅरिझन केलेलं आहे आणि त्यातून आपल्याला योगी पुरुष पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवून दिलेले। मग चला तर पाहूया अभंगामध्ये नक्की काय दिलेले। जेवी चंद्रकिरण चकोरांसी, पांखोवा जेवी पिल्लियांसी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व। जेवी म्हणजे जसे, चंद्रकिरण म्हणजे मून रेस, चकोर हा एक काल्पनिक पक्षी आहे, इमॅजिनरी बर्ड आहे। असं म्हटलं जातं चकोर हा पक्षी मून रेज म्हणजे चंद्राची किरणं पिऊन जगतो आणि त्यामुळेच हे जे चंद्रकिरण आहेत ते त्या पक्षासाठी खूप महत्त्वाचे असतात। पांखोवा जेवी पिल्लियांसी, पांखोवा म्हणजेच काय, पक्षिणीचे पंख। पक्षिणीचे पंख हे तिच्या पिल्लांसाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण ते पंख त्या पिल्लाला ऊब देतात, त्याचं संरक्षण करत असतात। जीवन जैसे का जीवांसी, जीवन म्हणजेच काय, पाणी। जीव म्हणजे लिव्हिंग थिंग, पाणी हे सगळ्या सजीवांसाठी काय आहे, लाईफ आहे। आपण म्हणतो ना वॉटर इज लाईफ, म्हणजे आपल्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे। तेवी सर्वांची मृदुत्व, त्याप्रमाणेच मृदुत्व म्हणजेच मनाचा हळुवारपणा किंवा कोमलपणा। योगी पुरुष सर्वांशी प्रेमाने हळुवारपणे सॉफ्टली बोलतो आणि त्याने तो प्रेमाने केलेला उपदेश आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा असतो। जळ वरी वरी क्षाळीमळ, योगिया सबाय करी निर्मळ। जळ म्हणजेच काय, पाणी। वरी वरी म्हणजे वरवरचा, क्षाळी म्हणजे धुतं किंवा वॉश करतं आणि मळ म्हणजे जी घाण असते, डर्ट असते, त्याला आपण मळ म्हणतो। म्हणजे पाणी जे आहे ते फक्त वरवरचा मळ साफ करतं। म्हणजे सपोज आता मला इथे काहीतरी घाण लागली तर आपण पाण्याने ती काय करू शकतो, वॉश करू शकतो। योगिया सबाह्य करी निर्मळ, सबाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून। आता जसं आपल्या शरीराची स्वच्छता महत्त्वाची असते तसंच मनाची स्वच्छता देखील महत्त्वाची असते। आता मनाची स्वच्छता म्हणजे काय, तर आपल्या मनात इतरांबद्दल जी द्वेषाची वगैरे भावना असते ना, ती नसली पाहिजे। इतरांबद्दल आपल्या मनात प्रेम, आपुलकी, आदर असला पाहिजे। मग आपण आतून सुद्धा स्वच्छ आहोत असं म्हणू शकतो। मग योगी पुरुष जे आपल्याला गाईड करतो, जे आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतो, त्याच्यामुळे आपलं मन सुद्धा शुद्ध होतं, स्वच्छ होतं। आणि मन जर स्वच्छ असेल तर आपण बाहेरून थोडी ना घाणेरडे राहणार आहे, आपण ती पण स्वच्छता राखणार। म्हणजेच योगी पुरुष जो आहे तो आपल्याला सबाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून निर्मळ, पवित्र, स्वच्छ करत असतो। उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता। आता पाण्याने दिलेलं जे सुख आहे ते तेवढ्या पुरतच असतं। म्हणजे आता मला समजा जोरात तहान लागलेली आणि मी पाणी शोधते इतरत्र आणि फायनली मला कुठेतरी पाणी मिळालं, तर तेवढ्या पुरतं ते पाणी प्यायला मला सुख वाटणार का, तर माझी तहान भागलेली आहे। पण असं नाही की ते आता मी पाणी प्यायले तर पूर्ण दिवस मी खूप हॅप्पी हसत राहणार आहे किंवा सुखी राहणार आहे, असं नाही होऊ शकत। पण योगी पुरुष जो आपल्याला गायडन्स देतो, जो सल्ला, जो उपदेश तो आपल्याला देतो, मे बी त्याचा वापर करून आपण तहानलेले लोक, म्हणजे पाण्याचं सुख फक्त तहानलेल्या लोकांना तात्पुरतं सुख देण्यासाठी, पाणी प्यायलं की आपली तहान भागते आणि तेवढ्या पुरतं आपल्याला सुख मिळतं। योगी आदे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पहिनाई। योगी पुरुष आपल्याला स्वानंद तृप्ती देतो। आता स्वानंद तृप्ती म्हणजे काय, लॉंग टर्म राहणारा हॅपीनेस, चिरकाळ टिकणारा आनंद, त्याला आपण काय म्हणतो, स्वानंद तृप्ती। म्हणजे योगी पुरुषानं दिलेलं जे ज्ञान आहे ते आपल्याला आयुष्यभर सुखी राहण्यासाठी काय करतं, मदत करतं। आपल्या डिफिकल्टीज मध्ये ते आपल्याला गाईड करत असतं आणि त्यामुळे आपण नेहमी हॅपी राहतो। म्हणजेच योगी पुरुषाचा जो आनंद आहे
योगी पुरुषानं दिलेलं आपल्याला जे सुख आहे ते लॉंग टर्म राहणार असतं. पाण्याचं सुख फक्त तहान भागवतं, पण योगी आपल्याला काय देतो? स्वानंद तृप्ती म्हणजेच चिरकाळ टिकणारा आनंद. आणि सुखाची विकृती पण नाही. म्हणजेच काय, आता काही माणसं स्वार्थासाठी इतरांना आनंद देतात का, तर त्यांचा काहीतरी सेल्फिश मोटिव्ह असतो तिथे. पण योगी पुरुष कोणत्याही रिटर्नची अपेक्षा करून आपल्याला आनंद देत नाही. त्याने दिलेलं जे सुख आहे, त्याने दिलेला जो हॅपीनेस आहे, त्याच्यामध्ये काही विकृती वाईटपणा नसतो. आणि म्हणूनच त्याने दिलेला जो आनंद आहे तो पाण्यापेक्षा काय आहे, नक्की श्रेष्ठ आहे. उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता. रसना म्हणजे जीभ. आता पाण्याला तर तशी टेस्ट नसते, पण आपण जर म्हटलं की पाण्याला चव आहे, पाण्याला टेस्ट आहे, तर पाण्याची टेस्ट फक्त कोणाला कळणार आहे? रसनेला. रसनेला म्हणजेच काय? जिभेला. म्हणजे पाण्याचा जो गोडवा आहे, पाण्याची जी मधुरता आहे, ती फक्त जीभच अनुभवू शकते. योगियाचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिय. सर्वेंद्रिया म्हणजेच काय? आपले सर्व ऑर्गन, आपली एंटायर बॉडी. योगी पुरुषाने दिलेला जो आनंद आहे किंवा योगी पुरुषाने दिलेलं जे ज्ञान आहे, जे सुख आहे, ते आपल्या सर्व ऑर्गन्सला शांत करतं. म्हणजे आपण मनातून शांत होतो. आपल्या डोक्यात जे वेगवेगळे विचार आहेत, किंवा काही लोक सतत डिप्रेशन मध्ये असतात, सतत टेन्शन मध्ये असतात, तर योगी पुरुष त्यांना जे गाईड करतो, त्याच्यामुळे त्यांचे सगळे ऑर्गन, सगळे जे इंद्रिय आहेत ते काय होतात? शांत होतात. म्हणजे योगी पुरुषाने दिलेला जो आनंद आहे तो आपल्या एंटायर बॉडीला काम करत असतो, आपल्या मनाला काम करत असतो. पण पाण्याची जी मधुरता आहे, पाण्याचा जो गोडवा आहे, पाण्याने दिलेला जो आनंद आहे, तो फक्त जिभेला शांत करत असतो. म्हणजे जिभेलाच त्याचा गोडवा, त्याची मधुरता समजते. मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण. मेघमुखे म्हणजेच काय? ढगांच्या मुखातून, म्हणजेच ढगातून. अधपतन म्हणजे खाली येणं. उदक म्हणजेच काय? पाणी. इथे ते म्हणतायत की जेव्हा ढगातून पाणी खाली येतं त्याला पाहून अधपाते निवती जन. जन म्हणजेच कोण? लोक. पावसाचं पाणी जेव्हा खाली येतं ढगातून, त्याला पाहून आपल्याला एक समाधान मिळतं. आणि आपल्यापेक्षा जास्त शेतकऱ्याला समाधान मिळतं, कारण त्याची जी शेती आहे ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. आणि त्या शेतीमुळेच आपल्याला काय मिळत असतं? अन्नधान. म्हणजे इनडिरेक्टली जर सपोज पाणी नसतं तर शेती चांगली झाली नसती आणि मग अन्नाचा तुटवडा पडला असता. सो पाण्यामुळेच, पाणी जेव्हा खाली येतं त्याला पाहून आपण समाधानी होतो. आणि पाण्यामुळेच आपल्या सर्वांना काय मिळतं? फूड, अन्न मिळत असतं. तैसे योगियासी खालुते येणे जे इहलोकी जन्म पावणे. त्याप्रमाणेच योगी पुरुष जेव्हा खाली येतो, इहलोकी म्हणजेच हा पृथ्वी लोक जिथे आपण राहतोय, तिथे तो जन्म घेतो. जन निववी श्रवण कीर्तने. लोकांना तो समाधानी करत असतो श्रवण कीर्तनाने. म्हणजेच कीर्तन तुम्हाला माहित असेल की ज्याच्यामध्ये एखादा अभंग डिकोड केलेला असतो, आपल्याला एखादा श्लोक असेल की जो वेगवेगळे एक्झाम्पल देऊन समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो. सो ते जेव्हा लोक ऐकतात तेव्हा त्यांचं समाधान होतं, त्यांच्या शंकांचं निरसन होतं. निजज्ञाने उद्धरी. निजज्ञान म्हणजेच योगी पुरुषाकडे ऑलरेडी जे ज्ञान आहे, ज्याला आपण आत्मज्ञान पण म्हणू शकतो, त्याने ते लोकांचा काय करत असतात? उद्धार करत असतात. म्हणजे संपूर्ण अभंगामध्ये जर आपण पाहिलं तर पाण्याचा वापर किंवा पाण्याचा उपयोग हा आपली तहान भागवण्यासाठी किंवा आपल्या डेली गरजांमध्ये आपल्याला जिथे जिथे ते पाणी उपयोगी पडतं. तसंच आपल्याला जसं सांगितलंय की वरवरचा मळ वॉश करण्यासाठी पाण्याचा वापर होतो, शेतीसाठी पाण्याचा वापर होतो. पण आपल्याला जर स्वतःचा उद्धार करायचा असेल, आपल्याला आपलं मन शांत ठेवायचं असेल, मन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल आणि विविध संकटांना न घाबरता हॅपीली फेस करायचं असेल, लाईफमध्ये नेहमी सुखी राहायचं असेल, तर आपल्या आजूबाजूला जे सज्जन लोक असतात, आता योगी पुरुष म्हणजे असं काही नाही की संत लोक वगैरे, कोणी चांगली माणसं जे आपल्या आजूबाजूला असतात आणि जे आपल्याला चांगला उपदेश करत असतात,
त्यांचं आपल्या आजूबाजूला असणं, त्यांचा उपदेश, त्यांचं प्रेमाने आपल्याला समजवणं हे पाण्यापेक्षा नक्कीच महत्वाचं असतं.